ऐका ना, आज आपण बघणार आहोत काळं मटण कसं बनवायचं, ते पण गावाकडच्या पद्धतीने. गावाकडच्या पद्धतीने तुम्ही एकदा हा काळं मटण बनवून बघा. खरं सांगते बाकीच्या मटणाची भाजीच विसरून जाल, एवढी भारी बनवून तयार होते. बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला अप्रतिम आहे. त्यासोबतच आपण काळा मसालासुद्धा घरीच बनवणार आहोत. तर चला मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या सोप्या घरगुती रेसिपीला. सगळ्यात आधी 1 किलो इतकं मटण घ्यायचं आहे. मटण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवायचं आहे. त्यानंतर एक सिंपल मॅरिनेशन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे, अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे आणि हाताने सगळं व्यवस्थित मॅरिनेशन करून बाजूला ठेवून घ्यायचं आहे. तर बघा मटण छान मॅरिनेट करून बाजूला ठेवून घेतले. आता आपल्याला काळं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी गॅसवर एक जाळी ठेवायची. जाळी ठेवा किंवा गॅसवर डायरेक्ट ठेवला तरी चालेल. असेल तर ठेवून घ्या. त्याच्यावर आपल्याला 2 कांदे ठेवायचे आहेत. आधी आपल्याला कांद्यावरची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्याला कट करून घ्यायचे म्हणजे कांदा व्यवस्थित भाजला जातो. त्याच्यावर आपल्याला अर्धं खोबरं घ्यायचं आहे. ते सुद्धा छान काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर बघा कांदा आलटून-पलटून दोन्ही साईडनं छान काळं होईपर्यंत भाजायचं आहे. खोबरं बघा किती छान काळं झालेलं आहे. असं काळं होईपर्यंत भाजायचं आहे. खोबरं भाजलेलं आहे. खोबरं काढून घेतलंय. आता आपल्याला कांदेसुद्धा काढून घ्यायचे आहेत. बऱ्यापैकी कांदे भाजलेले आहेत. एक कांदा भाजला होता तो काढून घेतलाय. त्याच्या जागेवर इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहे. तर बघा इथे 4 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहेत. त्यासोबतच हा दुसरा सुद्धा कांदा आपला भाजलेला आहे. छान काळपट होईपर्यंत भाजायचं आहे. म्हणजे मध्येपर्यंत भाजलं पाहिजे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर कांदा, खोबरं आणि मिरची आपली भाजलेली आहे. तर हे आपण बाजूला काढून घेऊया. आता हे थोड्या वेळासाठी थंड करून घ्यायचं आहे. खोबरं, कांदे आणि मिरची थंड करून घ्यायची. तोपर्यंत आपण सुके मसाले भाजून घेऊया. त्यासाठी 1 चमचा इतकं खाकस घेतलेलं आहे, अर्धा चमचा लवंग घेतलेली आहे, 1 भेंडी विलायची, अर्धा इंच इतकी दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा काळी मिरी, 1 स्टार फूल घेतलेले आहे, त्यासोबत 2 हिरवी इलायची घेतलेली आहे. हे सगळे मसाले आपल्याला ताव्यावर भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 2 चमचा इतकं धने ॲड करायचं आहे, 1 चमचा जिरे ॲड करायचं आहे. आणि आता हे आपल्याला थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडंसं याच्यामध्ये तेल टाकायचं, अर्धा चमचा इतकं आणि छान खरपूस होईपर्यंत, घरभर सुगंध सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर बघा मसाले छान भाजले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये इथे मी 1 गाठ पूर्ण लसणाची सोलून घेतलेली आहे आणि 2 इंच इतकं अद्रकाचा तुकडा बारीक कट करून घेतलेले. आलंसुद्धा आपल्याला बारीक-बारीक कट करून टाकायचं आहे. आणि आता हे परत आपल्याला 1 मिनिटापर्यंत थोडंसं परतून घ्यायचं. खूप वेळ भाजायचं नाही आपल्याला आलं आणि लसूण फक्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि आता हे मसाला आपल्याला पूर्ण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडा वेळ हे पण थंड करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बघा इथे मी कोथिंबीरसुद्धा ॲड करणार आहे. तर जे खाकस आहे ना ते व्यवस्थित निघत नाही म्हणून मी कोथिंबीर पूर्ण पुसून घेतलेलं आहे म्हणजे ते वेस्ट जाणार नाही म्हणून. तर बघा इथे मी एक पॉट घेतलेला आहे आणि आपले सगळे मसाले थंडसुद्धा झालेले आहेत. आता आपल्याला सगळे मसाले या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचे आणि बारीक वाटून घ्यायचे. जर तुमच्याकडे पाटा असेल ना, पाटा किंवा खलबत्ता असेल ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये बारीक करून घ्या. अजूनही टेस्ट वाढेल भाजीची, पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मला मिक्सरमध्येच बारीक करावा लागतो. तर बघा इथे मी सगळे मसाले भाजून घेतलेले, कांदा, खोबरं आणि सुके मसाले जे भाजून घेतले होते, लसूण, अद्रक ते पूर्ण ॲड करून बारीक करून घेतले. एकदम बारीक फाईन पेस्ट करायची म्हणजे भाजीला ग्रेव्ही छान येते. तर बघा आपला मसाला छान बारीक करून झालेला आहे. लगेच आपण भाजीला फोडणी घालूया आणि भरपूर लोकं असं म्हणतात, की कुकरमध्ये भाजीला चव येत नाही. पण मी ज्या पद्धतीने बनवते ना, त्या पद्धतीने बनवून बघा. खरं सांगते भाजीला चव तर येणारच आहे आणि झटपटसुद्धा बनवून तयार होते. तर बघा इथे मी कुकर गरम केला आहे. त्याच्यामध्ये 4 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण बारीक करून घेतलेलं काळं वाटण ॲड करायचं आहे. छान 4-5 मिनिटापर्यंत कमी गॅसवर आपल्याला वाटण भाजून घ्यायचं आहे मसाला. तर बघा मसाला छान भाजून घेतलेला आहे. जोपर्यंत मसाल्याला छान तेल सुटत नाही, तोपर्यंत मस्त मसाला 4-5 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा. गॅस कमी ठेवायचं आणि बघा 4-5 मिनिटानंतर त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून ॲड करायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित शिजले पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये लगेच आपल्याला 1 चमचाभर मीठ ॲड करायचं आहे. आणि आता परत 2-3 मिनिटापर्यंत हे छान आपल्याला शिजवून घ्यायचे. जोपर्यंत पूर्णपणे टोमॅटो मॅश होत नाही तोपर्यंत. तर बघा इथे छान मी 2-3 मिनिटं परत शिजवून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे, 1 चमचा गरम मसाला, 2.5 चमचा मिरची पावडर. इथे तुम्ही मिरची पावडर तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग ॲड करा. कमी किंवा जास्त करू शकता. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे ॲड करून घ्या. 1 चमचा धने पावडर ॲड केलेला आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस पूर्ण कमी ठेवायचं आणि कमी गॅसवरच मसाला शिजवायचं.
तर बघा मसाल्यामध्ये बाकीचे सुद्धा सगळे मसाले ॲड करून घेतलेले आहेत. आता आपल्याला 2-3 मिनिटं असं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर पॉटमध्ये जे लागलेलं मसाला आहे ते धुवून आपल्याला परत ॲड करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं, जेवढं आपला मसाला शिजायला पाणी लागेल तेवढंच पाणी ॲड करायचं. इथे मी जवळपास अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलं, अर्धा वाटी किंवा अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं, झाकण लावून 10 मिनिटापर्यंत एकदम कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत मसाल्यातलं तेल पूर्णपणे सेपरेट होत नाही, छान असा मसाला सेपरेट आणि तेल सेपरेट होत नाही, तोपर्यंत कमी गॅसवर आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मसाला किती छान शिजलेला आहे. टोमॅटो पण बऱ्यापैकी मॅश झालेले आहेत. अजून 5 मिनिटापर्यंत याला मी असं शिजवून घेणार आहे. तर बघू शकता परत 5 मिनिटं मी झाकण लावून शिजवलेलं आहे आणि आता पूर्णपणे टोमॅटो इथे मॅश झालेले आहेत. ग्रेव्ही बघा किती छान झालेली आहे. मसाला पूर्णपणे सेपरेट झालेला आहे आणि तेलसुद्धा सेपरेट झालेलं आहे. आता ह्या स्टेजवर याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट करून ठेवलेलं मटण ॲड करायचं आहे आणि हा मटण आपल्याला पूर्णपणे मसाल्यात शिजवायचं आहे. जोपर्यंत मटणमधलं पूर्णपणे पाणी रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला मटण मसाल्यात शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून. मटणमध्ये भरपूर पाणी असतो, त्यासाठी अजिबात एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज नाही आहे. ज्यावेळेला आपण कुकरचं झाकण लावू त्यावेळेला थोडंसं पाणी ॲड करूया. आता सध्या तरी झाकण लावून 15 ते 20 मिनिटासाठी कमी गॅसवर असं शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे जवळपास 15-20 मिनिटं झालेले आहेत आणि मटणमधलं पूर्णपणे पाणी इथे रिलीज झालेलं आहे. बघू शकता किती जास्त पाणी सुटलेलं आहे. ते मी अजिबात पाण्याचा वापर केला, फक्त अर्धा वाटी पाणी मसाला शिजवण्यासाठी वापरला आहे. अजिबात जास्तीचं पाणी वापरलेलं नाही आहे. आणि आता या स्टेजवर आपल्याला बघा 20 मिनिटांनंतर छान मसाल्यात हा मटण शिजलेलं आहे. त्यानंतर इथे मी 1 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. परत एकदा सगळं व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला झाकण लावायचं आहे. झाकण लावून 3 शिट्टी येईपर्यंत मटण शिजवून घ्यायचं आहे. तुमच्या कुकरला किती शिट्टीमध्ये शिजतं त्याप्रमाणे तुम्ही शिजवून घ्या. तर बघा इथे 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि आपला मटण शिजून इथे रेडी झालेला आहे. तुम्ही इथे तर्री बघू शकता मटणाला किती छान तर्री आलेली आहे. इथे मी तेलाचा अजिबात जास्त वापर केलेला नाही, कमी तेलामध्येच ही भाजी बनवलेली आहे. एकदा आपण हे सगळं ढवळून घेऊया आधी. तर बघा हे मी छान ढवळून घेतलेलं आहे आणि इथे आपली ग्रेव्ही बघू शकता किती दाटसर आहे. जर तुम्हाला अशी ग्रेव्ही खायची असेल तर याच्यामध्ये जास्त पाणी ॲड करू नका आणि जर तुम्हाला छान अशी पातळ ग्रेव्ही आवडत असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्या. त्याआधी बघा इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. परत एकदा याला ढवळून घेणार आहे आणि इथे मी ग्रेव्ही थोडीशी अजून पातळ करणार आहे. त्यासाठी बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं मी अर्धा ग्लास इतकं पाणी परत ॲड करणार आहे. तर बघा पाणी गरम झालेलं आहे आणि पाणी इथे मी ॲड केलेलं आहे. परत एकदा ढवळून घेते. मी ग्रेव्ही याच्यासाठी जास्त पातळ केलेली आहे कारण गावाकडे ना छान अशी पातळ ग्रेव्ही बनवली जाते आणि भाकरीसोबत खाल्लं जातं. त्याच पद्धतीने आज मी बनवलेलं आहे घरामध्ये. तर तुम्ही बघू शकता छान अशी पातळ ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. परत आपल्याला 5-10 मिनिटापर्यंत छान एक उकळी येईपर्यंत भाजीला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता भाजीला छान उकळी येत आहे आणि आपली भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. परत एकदा छान ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही बघा भाजीला छान खदखदून उकळी आलेली आहे. अशीच भाजीला उकळी येऊ द्यायची आहे आणि आपली भाजी इथे पूर्णपणे शिजून तयार झालेली आहे. आता या स्टेजवर आपल्याला भाजी बंद करून घ्यायची. बघा खूप जास्त वेळ पण शिजवायचं नाही, नाहीतर अजून घट्ट होईल भाजी. आता आपली भाजी बंद करून घ्यायची आहे. वरून थोडीशी परत कोथिंबीर टाकायची आणि आपली गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत किंवा पोळ्यासोबत किंवा चपातीसोबत तुम्हाला ज्याच्यासोबत खायला आवडते त्याच्यासोबत तुम्ही एन्जॉय करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. गावाकडच्या पद्धतीने बनवलेली ही काळ्या मटणाची भाजी आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.